नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे आहे ती सकळ। तीर्थे काळे देती फळ, तुका म्हणे पेट, भूमीवरी हे वैकुंठ। तुकाराम महाराज म्हणतात, या भूमीवरचे पंढरपूरच हेच वैकुंठ आहे। अशा वैकुंठाला जाण्यासाठी लाखो वारकरी भाविक भक्त देहूनगरी दाखल होतात। अशी एक दिंडी तासगाव तालुक्यातील लिंब या गावातून गेल्या 20 वर्षापासून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पायी दिंडी सोहळा, दिंडी प्रमुख हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लिंब गावातील हरिभक्त परायण चंद्रकांत बाबूराव पाटील, प्रवचनकार मधुकर भीमराव पाटील, भरत तानाजी साळुंके, सर्जेराव गणपत पार्लेकर, नामदेव केशव पाटील यांच्या सहकार्याने लिंबगावातून दिंडीस प्रारंभ झाला आहे। यावेळी लिंबगावचे लोकनियुक्त माजी सरपंच कृष्णाप्पा पाटील तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकादशीनिमित्त बऱ्याच गावातून म्हणजे राज्यातून परराज्यातून सुद्धा पंढरपूरचे म्हणजे विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी दिंडी काढली जाते। अशाच पद्धतीने आपले जे लिंब गाव आहे, लिंब गावातून अनेक वर्षापासून जी परंपरा आहे ती चालू आहे। काय सांगाल आपण गावातले एक सरपंच यांना? संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी दिंडी लिंबपासून आळंदीमध्ये जाते आणि आळंदी टू पंढरपूर असा गेली 20 वर्षापासून ह्या गावातून ही परंपरा सुरू झालेली आहे आणि प्रत्येक आषाढी एकादशी निमित्त हा दिंडी सोहळा सुरू आहे आणि भाविकांची संख्या आणि गावातील वारकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात ह्यामध्ये सहभाग सर्वजण घेत आहेत आणि मध्ये यांना भेटण्यासाठी सुद्धा गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग सर्व मध्ये लोकांना म्हणजे भेटायला जातात आणि त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था असेल किंवा अन्य काही व्यवस्था असतील ती सर्व गावकऱ्यांच्याकडून केली जाते। युवकांचा किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे? युवक फार मोठ्या संख्येने ह्या गावातून युवक ह्या दिंडीसाठी रवाना होत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे या दिंडीसाठी। आम्ही गेली 20 वर्ष ह्या दिंडी सोहळ्यामध्ये चालतो। आळंदी ते पंढरपूर चालत असताना अतिशय आनंदाचा अनुभव येत असतो। आम्ही काकडा, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन सगळं करत जात असतो, त्यामुळं आनंदाचा सोहळा वाटतो आणि जात असताना सर्वसामान्य जनता, सर्व लोक येतात। त्या ठिकाणी किती येतात भाविक ह्याचा अंदाज कोणाला लागत नाही आणि दिंडीत जर एखादा माणूस चुकला तर त्याला शोधणं कठीण होते, इतका बहुसंख्येने माणसं हजर असतात
आणि आम्हाला या सोहळ्यामध्ये नामस्मरण करीत जात असताना पाय दुखणे म्हणा कंबर दुखणे असा काहीच त्रास वाटत नाही, ध्यानातच येत नाही ते. इतका आनंदाचा सोहळा प्राप्त होतो. आणि या ठिकाणी आता जवळजवळ 20 वर्ष आम्ही चालतो आहे. या सोहळ्यामध्ये गावातील सर्व मोठी माणसं सगळी सहकार्य करतात, तनानं मनानं धनानं सर्व सहकार्य करतात. सोहळा आनंदाने पार पडतो. तुमचा एखादा आनंदाचा क्षण तुम्हाला या 20 वर्षामध्ये तुम्ही दिंडीमध्ये सहभागी झालेला असाल, असा एखादा क्षण तुम्हाला आठवतो का की ज्यामध्ये तुम्हाला? हो, आठवतो ना. आम्ही वारीत चालत जात असताना सासवडमध्ये आम्ही प्रवचन करायला बसलो होतो. रामायण सांगत होतो. जवळजवळ 2 तास प्रवचन चालू होतं. तिथं असणारा एक चक्कीवाला आहे, त्यानं शेवटी या प्रवचन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला इतका आनंद वाटतो ऐकायला. आणि ते सांगत असताना लोकांनी ऐकावं म्हणून नाही, आमच्या मनाला सुद्धा तो आनंदाचा सोहळा बरा वाटतो, सहकार्य समाधान वाटतं मनाला. ह्याच्यासाठी आम्ही दिंडीत जात असतो. माझं नाव गीतांजली भरत साळुंके. ही माझी पहिलीच वारी आहे. आणि आमच्या लिंब गावातून सर्व भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने आता रवाना होत आहेत. तर या क्षणी मला खूप आनंद वाटत आहे आणि सगळ्या गावकऱ्यांच्या संग मी त्यांच्यात मिसळून माझी पहिलीच वारी चालू करत आहे. धन्यवाद. माझं नाव सुशीला जलेंद्र सुर्वे. माझं वय आता 75 आहे. वर्षाला दिंडी जाते, त्यातून मी जाते. मग आम्हाला काय आता चालायचं होत नाही, बसून नेते ती चला चला म्हणून. तुम्हाला किती वर्ष झालं या दिंडीमध्ये तुम्ही? हे दिंडीवर मध्ये एक तप झालं आहे आता पूर्ण. आता दुसरं तप चालू आहे. तुम्ही अजून पुढे, आता तुम्ही म्हणाला की माझं वय 75 वर्ष होय. आहे. तुम्ही अजून पुढे किती वर्षापर्यंत तुम्ही? नेलं पांडुरंगानं तर जायचं, नाही नेलं तर राहिलं. हां, गुडघे दुखीचा त्रास तेवढा आहे, बाकी काय नाही. माझे नाव राजाक्का धनराम साळुंके, राहणार लिंब. इथून दिंडी आता पहिले तप झालेलं आहे 12 वर्षाचे. तरी आता माझं 10वं वर्षही चालू आहे. माझं वय 70 आहे. तरी मी अजून जाते. तुम्ही आता 10 वर्ष झालं या दिंडीत आहे. सहभागी होताय? सहभागी होत्या. एखादा असा अनुभव काय आलाय का तुम्हाला की ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद वाटला किंवा तिथे दुःख सुद्धा झालं असेल? अजिबात नाही. सुख भरपूर असते दिंडीत. भरपूर जेवणाची ही सोय होते. आणखीन आमचा आनंद जास्त होतो. मला ही उत्साह वाटते दिंडीत फिरलं. माझे नाव जयश्री कृष्णा पाटील. आमच्या गावातून 20 वर्ष झालं दिंडी जाते. त्या दिंडीमध्ये भरपूर लोक सहभागी होतात. त्याचा खूप आनंद वाटतो. आम्हालाही जावेसे वाटते, पण आमच्या काही व्यवसायामुळे तरीसुद्धा आम्ही दिंडीला भेट देण्यासाठी जातो. भरपूर महिला असतात आणि तिथं एवढा आनंद होतो की गगनात मावेन असा आनंद असतो तो सोहळ्याचा. तुम्हाला काय वाटतं, कधीतरी आपण दिंडीत पूर्ण जी किती दिवसाची दिंडी असते त्या दिंडीत सहभागी असेल? 21 दिवसाची असते दिंडी. त्या कधीतरी मी एक वेळ जाणार दिंडीतून सोहळ्यामध्ये सहभागी होणार. पावसू जयंत पाटील. 3 वर्ष आता ही माझी 3री दिंडी आहे. तिथं दिंडीत गेल्यापासून माझ्यात बराच फरक झाला आणि माझं सगळं व्यवस्थित सुरायला लागलं. म्हणून ही दिंडी मी चुकवतच नाही.